चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा बालगोपाळ तालीम मंडळाचा उपांत्य फेरीत दमदार प्रवेश. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारी खेळवण्यात आलेल्या चुरशीच्या सामन्यात बालगोपाळ तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्ट्स क्लबचा 1-0 असा निसटता पण महत्त्वपूर्ण पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र दोन्ही बचावफळी भक्कम उभी राहिल्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात बालगोपाळ तालीम मंडळाने खेळावर पकड मजबूत केली. सामन्याच्या 48व्या मिनिटाला रोहित कुर्णेच्या अचूक पासवर अभिनव साळुंकेने उत्कृष्ट गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा गोलच अखेर निर्णायक ठरला. बालगोपाळ तालीम मंडळाकडून रोहित कुर्णे, देवराज मंडलिक, ऋतुराज पाटील आणि वैभव देसाई यांनी सफाईदार व समन्वयपूर्ण खेळ सादर केला. देवराज मंडलिकला उत्तरार्धात मिळालेली एक सोपी संधी मात्र थोडक्यात हुकली. सम्राटनगर स्पोर्ट्स क्लबकडून सोहम साळुंके, निरंजन कामते, यासिन बागवान, कार्तिक जाधव आणि अभिषेक सिंग यांनी जोरदार प्रयत्न करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. प्रणव गायकवाडचा जोरदार फटका सम्राटनगरचा गोलरक्षक ओंकार मानेने अप्रतिम बचाव करत बाहेर काढला. तसेच अभिषेक सिंगचा धोकादायक फटका बालगोपाळच्या गोलरक्षक अहमदने अचूक रोखला. अखेरपर्यंत सम्राटनगरकडून प्रयत्न सुरू राहिले, मात्र बालगोपाळ तालीम मंडळाने आपली आघाडी कायम राखत सामना 1-0 असा जिंकला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. या विजयामुळे बालगोपाळ तालीम मंडळाचा आत्मविश्वास उंचावला असून पुढील सामन्यासाठी संघ सज्ज झाला आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स प्रतिनिधी राजेश भोसले. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.